आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर सोपे भाषण पाहणार आहोत। क्रांतिकारक भगतसिंग यांच्याबद्दल हे भाषण असणार आहे। सर्वांनी लिहून घ्या। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, आपला सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट 2026 आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत। या पवित्र दिवशी मी आपल्या समोर देशाचे शूर क्रांतिकारक भगतसिंग यांच्याबद्दल थोडेसे बोलणार आहे। भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमध्ये झाला। ते लहानपणापासूनच देशप्रेमी होते। त्यांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला। त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली। त्यानंतर त्याने भगतसिंग यांनी लाला लजपत राय यांच्यावर झालेल्या लाठीचार्जाचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला शिक्षा दिली। त्यांनी दिल्लीच्या विधानसभेत बॉम्ब टाकला, पण तो कोणालाही मारण्यासाठी नव्हता, तर बहिऱ्यांना ऐकू यावे म्हणून होता। भगतसिंग यांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। त्यांनी ते हसत हसत देशासाठी आपले प्राण दिले। भगतसिंग यांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही। चला त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प करूया। बोला भारत माता की जय, वंदे मातरम। पुढील व्हिडिओमध्ये नवीन भाषण पहा।